तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत भाजपवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले। भाजपमध्ये पंतप्रधान पदासाठी रस्सीखेच सुरू आहे असा दावाच त्यांनी केलाय। तसंच जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेला लाठीचार्ज हा भाजपमधील अंतर्गत वादाचाच परिणाम होता असाही आरोप राज ठाकरेंनी केलाय। याशिवाय सध्या देशात होत असलेल्या निवडणुका या फ्रॉड असल्याचा आरोप त्यांनी केलाय। राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। म्हणजे जंतर मंतरवरती झालेलं आंदोलन ही सुरुवात आहे, कळलं का? ते आता आंदोलन शांत आहे किंवा परंतु राग सरकारबद्दलचा राग ज्या वेळेला अशा प्रकारे बाहेर येतो, कारण हे आंदोलन घराघरात शिरलं। ज्या वेळेला त्या तरुणांना ज्या विद्यार्थ्यांना मारलं, बरं का, आणि प्रत्येक आई वडिलांना असं वाटलं, प्रत्येक आजोबा आजींना असं वाटलं की बाबा माझ्या पोराला मारलं, का मारतायत मुलांना? खरं तर ते शांतपणे आंदोलन सगळं सुरू होतं। सरकारने या सगळ्या गोष्टींची सुरुवात केली आणि मला एवढंच फक्त म्हणायचं, हे भाजपमधलंच अंतर्गत हे भांडण आहे आणि त्याच गोष्टी आता सगळ्या चव्हाट्यावरती आहेत। साहेब, तुम्ही आता जंतर मंतरच्या आंदोलनाशी उद्देशून म्हणालात की हे भाजपमधीलच अंतर्गत भांडण कुठेतरी समोर आले, म्हणजे नक्की काय तुम्हाला वाटतं? मी सांगितलं होतं ना मागच्या वेळेला, मी एका पत्रकार परिषदेमध्ये, मी माझ्या सभेमध्ये पण सांगितलं, माझ्या भाषणामध्ये पण सांगितलं होतं, हे प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा मोठ्या झालेल्या आहेत। आम्हाला पंतप्रधान व्हायचंय, मला पंतप्रधान व्हायचंय। त्याच्यामुळे त्या दिवशी मी जे सांगितलं ना की ज्या वेळेला तुम्ही समोरचे शत्रू ज्या वेळेला संपवतात त्यावेळेला शत्रू तुमच्यामध्ये निर्माण होतात आणि ते जगाचा इतिहास आहे हा। ती प्रोसेस भाजपमध्ये सुरू झालेली आहे ऑलरेडी, आता ती थांबू नाही शकत। ज्या प्रकारे निवडणुका हाताळल्या जात आहेत त्याही खूप फ्रॉड पद्धतीनेच हाताळल्या जात आहेत। हे लोकांनाही कळले, लोकांनाही माहिती आहेत ह्यांना मतदान कशा प्रकारचं होतं आहे। परंतु जे काही करतायत मतदान, त्यांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे। म्हणजे नाशिकमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती झाडं तोडली जात आहेत, त्याच्यावरती एवढी आंदोलनं झाली, काही नाही, प्रशासन डिंब। आणि ते सगळं चालू असताना देखील ज्या वेळेला निवडणुका झाल्यानंतर परत जर समजा भाजपचं लोकांना निवडून देत असतील, भोगा, अजून काय बोलू शकतो मी?